तर मंडळी बघा या तिन्ही साईडला स्टे आहेत. या साईडला बाथटब पण दिलेला आहे. केळीचा गड बघा मंडळी, फणस बघा किती जवळ लागलेले आहेत आणि किती प्रमाणात लागलेले आहेत बघा. तोरा बघा आणि ऐसर पिकले असत काही पण फणस आहेत. मंडळी फायनली पोहोचलोय जनाई फार्म हाऊसला. बदलापूर येथे, बदलापूरपासून फक्त 10 किलोमीटर समोर बघा जनाई फार्म हाऊस. आता एंट्री करूया आपण फार्म हाऊसमध्ये. बघा सुंदर फार्म हाऊस. इकडे बघा नारळाची झाडं आणि या साईडला लॉन आहे परत. तर मंडळी बघा या फार्म हाऊसला नारळाची झाडं, काजूची झाडं, आंब्याची झाडं, परत इकडे लॉन, त्या साईडला स्विमिंग पूल. आता आपण गाडी इकडे पार्क केली आहे. मंडळी असं वाटतं की कोकणात आलो आहे. बघा सुंदर फार्म हाऊस आणि मिनी कोकण म्हणून खूप फेमस आहे बदलापूरमध्ये जनाई फार्म हाऊस. चला फार्म हाऊसमधून आपण आतमध्ये आलो आहे आणि या साईडला बघा गार्डन, पर साईडला जर तुम्हाला कॅन्टीनची पण सोय आहे त्या साईडला. आणि चारी बाजूने बघा नारळाची झाडं, काजू, आंबे, परत या साईडला पण लॉन आहे. पूर्ण कोकणात आल्यासारखं वाटतं इकडे येऊन. खूप शांत आहे. पूर्ण हवा पण ना एवढी थंड आहे ना की वाटत नाही ऊन असल्यासारखं. तर मंडळी जनाई फार्मचे ओनर आहेत ना ते रत्नागिरीचे आहेत आणि त्यांच्या सेम कोकणासारखी फिलिंग यायसाठी हे बदलापुरात पूर्ण फार्म हाऊस बांधलेलं आहे कोकण पद्धतीने. तर मागच्या वर्षी आपण आलो होतो तेव्हा या साईडला काही नव्हतं आणि आता ह्या साईडला बघा शेती केलेली आहे रस्ता या साईडला. तर मंडळी बघा इकडे बघा सुंदर झाडं. तुमच्याकडे या झाडाला काय म्हणतात बघा. ही झाडं सेम हळदीच्या खोल्या म्हणजे हळदीचे पानं असताना सेम त्याच्यासारखी दिसतात. या साईडला बघा कॉटन स्टे आहेत. कॉटन म्हणजे वूड स्टे आहेत इकडे या साईडला. तिकडे पण स्टे आहेत. आणि इकडे बघा स्विमिंग पूल आंघोळीसाठी. जास्त डीप नाही, पोटापर्यंत किंवा कमरेपर्यंत पाणी असेल. आणि इकडे बघा फ्लो बघा कसं होतं पाण्याचा. तर चुकून पण आलात आणि फळं जर तोडल्यात तर 3000 रुपये फाईन आहे बघा. सगळीकडे नोटीस लावलेले आहेत, बोर्ड लावलेले आहेत बघा, फळं तोडू नयेत. तर म्हणजे या साईडला बघा आंब्याची झाडं आहेत आणि कच्ची कैऱ्या आहेत, तोरा लागलेली आहेत बघा या साईडला. इकडे पण चिकूचं झाड, त्या साईडला पण आंब्याची झाडं आहेत आणि या साईडला पण चिकूचं झाड बघा. आता तुमका फणस दाखवते मी. फणस दाखवतो मंडळी तुमका. आता इकडे बघा तोपर्यंत बघा चिमण्या आणि पोपट आहेत. लवबाट्स. इथे सुंदर घर केलं आहे त्यांना आणि या साईडला मटका केला आहे. या साईडला बघा चिकूत एकदम जवळ लागले. चिकू मधला मोस्ट अट्रॅक्टिव्ह म्हणजे एवढा जवळ लागला असा इथं तुमका दाखवते बघा. तर मंडळी तुम्ही कधी ना फणसा झाड आहे एवढ्या जवळ बघितले आहेत का? फणस लागलेले बघा कितके लागले आहेत बघा फणस या साईडला. आणि बघा आई पण लागलेले आहेत. आणि या फणस जर तोडल्यात ना तर 3000 रुपये फाईन आहे. आणि या सुंदर फणसा झाड बघा, मोठा नाही पण खूप फणस लागलेले आहेत. फणसा झाड बघा किती जवळ लागले आहेत फणस. एक लागलेला, परत एक लागलेला, हे बघा एकदम जवळ लागलेले आहेत. जास्त झाड मोठा नाही पण खूप फणस लागलेले आहेत. संपला, स्टॉकच संपलाय. भाजीचे फणस मिळतील. तोरा बघा आणि ऐसर पिकले असत. हे पण फणस आहेत.
दादा नाही आपण फणस मंडळी या साईडला बघा तरोळ ठेवलेले असत आणि हे असत ते ना केसरचे हे असं आंबे असत फणस परत हे बघा रायवळी आंबे सगळं अवेलेबल असता जनाई फार्म हाऊसमध्ये. भाजीचे पण जनाई फार्म हाऊसला बघा सर कॅन्टीनची सोय आणि त्यातला फणस परत आंबे काजू काजू नाही आंबे सगळा भेटताला. पर हे पण छोटंसं फणस लागूला बघा आणि सुंदर जनाई फार्म स्टे. या साईडला बघा लॉन आहे इकडे इव्हेंट म्हणजे मॅरेज परत ॲनिव्हर्सरी बड्डे काय असेल तर इकडे तुम्ही बुक पण करू शकतात या साईडला. आणि इकडे बघा इकडे बंगलोज आहेत जे तुम्ही ग्रुपमध्ये आलात तर इकडे पण रेंटेडला घेऊ शकतात. परत त्या साईडला पण जागा आहे तिकडे पण स्टे आहेत त्या साईडला बंगलोरच्या पाठीमागे पण आणि त्या साईडला पण एक छोटासा स्विमिंग पूल आहे. कॅन्टीन पण खूप मोठं आहे बघा आणि साफ अँड क्लीन एकदम क्लीन अँड नीट पण ठेवलेलं आहे कॅन्टीन. तसं हई पण बघा आरसा लागलेली आहे जवळ लागलेली आहे आरसा कदाचित केरला नारा असू शकतात केरलाचे पण सुंदर फार्म स्टे आहे जनाई फार्म हाऊस. तर मंडळी बघा ह्यो फार्म हाऊस आहे आणि जस्ट या साईडला ना फुलांची ह्या केली आहेत बघा झेंडूची फुलं परत सनफ्लावर पूर्ण या साईडला लावलेस आणि या साईडला बघा केळीची झाडा. इकडे आल्यात ना तर तुमका नक्की कोकणात गेल्यासारखं नक्की वाटतं. सर बघा ह्या म्हणजे एक फुलांचाच बागायत केलेली असा फुलांची जास्वंदीचा फुल परत मोगरा लॉन केलेलं आहे लॉन पूर्ण ग्रास हा आणि ग्रासमध्ये मी चालतंय तर इकडे पावसाळा आल्यावरती कसा फील असेल यात तुम्ही इमॅजिन करू शकतात. तर मंडळी ती आहे ती एंट्री आहे जनाई फार्म हाऊसची आणि स्टार्टिंगलाच आहे आपला सगळ्यात मोठा लॉन जिकडे मॅरेज म्हणजे तुम्ही जर लग्न आणि ग्रँड तुमका लग्न करायचं असेल ग्रँडमध्ये तर हा बघा इकडे बघा किती मोठी जागा आहे. जेव्हा इकडे मंडप बसेल ना तर पूर्ण जागा मोठी असते बघा आणि जस्ट व्ह्यू बघा मंडळी व्ह्यू काय व्ह्यू आहे तो चारही बाजून बघा नारळाची झाडं असं वाटतं की सेम कोकणात आल्यासारखं वाटतं. मंडळी जर तुम्ही कधी मुंबईपासून जवळ असाल ना तर नक्की बदलापूरला या आणि इकडे एक्सप्लोर करा. जर फ्रायडे नाईटला आलात तर तुम्ही सॅटर्डे संडे एन्जॉय करू शकतात. जास्त किंमत नाही आहे आणि रेटनुसार म्हणजे विकेंडनुसार रेट चेंजेस होत राहतात. तुम्ही इकडे या आणि नक्की इकडे व्हिजिट करा. मी तुम्हाला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि फार्म हाऊसचे डिटेल आहे ते नक्की डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहेत. त्या साईडला 2 आपण स्विमिंग पूल बघितले. आता या साईडला एक स्विमिंग पूल आहे म्हणजे ग्रुपमध्ये जर तुम्ही आला असाल ना तर हा तुम्हाला म्हणजे कॉटेज भेटेल आणि कॉटेजच्या जस्ट समोरच स्विमिंग पूल आहे. तर किती मोठा फार्म हाऊस आहे बघा 11 एकरमध्ये हा फार्म हाऊस बांधण्यात आलेला आहे आणि पूर्ण हे बघा चिकू आंबा परत पेरू सगळी झाडं ह्या फार्म हाऊसमध्ये मालकाने बांधून ठेवली आहेत. आंबा बघा तो खालती लागला बघा तसंच ही गेट आहे आणि ही जी तार आहे ना या तारच्या पलीकडे वेगळा फार्म हाऊस आहे दुसरा तो पण सुंदर फार्म हाऊस आहे. पण जनाई फार्म हाऊसमध्ये सगळं भेटणार तुम्हाला. त्या फार्म हाऊसमध्ये एवढं नाही आहेत झाडं पण जनाई फार्म हाऊसमध्ये सगळी प्रकारची झाडं आहेत. आणि हे काय ह्या नक्की कमेंट करून सांगा मंडळी तुमका जर काय माहीत असेल तर काय म्हणतात का मंडळी. वैशिष्ट्य बघा किती खाली लागले आहेत म्हणजे ना एकदम ग्राउंड टच झालेला आहे फणस बघा. हा फणस बघा एकदम ग्राउंड टच झालेला आहे आणि हे पण फणस एकदम खूप खाली लागलेलं आहे आणि एका आपल्या मालवणी भाषेत बोलतात हुमले बघा. पूर्ण फणसाने भरलेला यो फणस आणि तिकडे पण आहे एक फणस. आज आपण 2 गाडी घेऊन आलो ही एक आणि ही एक आपली
आणि हवा काय बघा, काय सुटली हवा. चला आता आपण जनाई फार्म हाऊसमधले रूम बघून घेऊया. बघा आता आपण रूममध्ये चाललो आहे. स्टार्टिंगलाच तुम्हाला एक मोठा हॉल आहे आणि या साईडला 2 बेड आहेत. म्हणजे इकडे 2-3 माणसं झोपू शकतात आणि या साईडला पण 2-3 माणसं झोपू शकतात. तसंच या रूममध्ये तुम्हाला AC पण अवेलेबल आहे. AC रूम फुल. कमोड, बेसिन, आंघोळीसाठी. परत इकडे पण बेड आहे. या साईडला आणि या साईडला पण रूम आहे. या साईडला बघा प्रशस्त मोठा हॉल कसा आहे. परत किचन, इकडे एक वॉशरूम आहे. या वॉशरूममध्ये बघा तुम्हाला कमोड, आंघोळीसाठी आणि बेसिन. पाण्यासाठी हीटर पण लावलेलं आहे. मंडळी आता आपण मास्टर बेडरूम बघूया जनाई फार्म हाऊसचं. बघा इकडे बघा 2 फॅमिली आली तर आरामात राहू शकतात. इकडे बघा 2 तरी माणसं आरामात झोपू शकतात या साईडला. आणि म्हणजे कंबाईन रूम आहे. या साईडला पण मस्त मोठा बाथरूम आहे, वॉशरूम आहे आणि सगळं अवेलेबल आहे इकडे. चला म्हणजे आता वरचा पण एक स्टे बघून घेऊया. वर काय आहे ते. आता आपण वर जाऊया. इकडे बघा व्ह्यू बघा. इकडे बसून तुम्ही हा सुंदर हे झाडं आहेत ना, ही बघू शकतात. समोर लॉन आहे आणि ही झाडा. आणि इकडे चाय पाणीसाठी नाश्तासाठी एक टेबल ठेवलेला आहे, 2 खुर्च्या. आता आपण आतमध्ये जाऊ. चला इकडे बघा 10 माणसाचा स्टे आहे. 1 2 3 4 5 6 7 8. खाली 2 माणसं झोपू शकतात. इकडे बघा मोठासा बाथरूम, वॉश बेसिन आणि कमोड. इकडे जस्ट जे गेस्ट होते त्यांनी चेकआउट केला म्हणून अस्तव्यस्त पडलेला आहे. पण एक सुंदर फार्म हाऊस आहे हा जनाई फार्म हाऊस. तर इकडून बघा व्ह्यू बघा, काय भारी व्ह्यू आहे इकडून. चला हा स्टे बघितला आहे. आपण आता जाऊ खाली. मंडळी हे जनाई फार्म हाऊसमधले आंबे आहेत. रायवळी आंबे, केसरी आंबे, हापूस आंबे नाही भेटणार आहेत. पण कोकणातले जे आयटम आहेत ना ते सगळे इकडे भेटणार आहेत. आणि बघा किती प्रचंड प्रमाणात इकडे आहेत. आणि हे जर तुम्ही विकायला आलं ना विकतात पण. चला मंडळी आता आपण ना 4 ते 5 किलो आंब्यांची आणि तोरांची ऑर्डर दिलेली आहे. चला आता ह्या काका आपल्याला आंबे आणि तोरा काढून देतील. तर आपण जाऊया आणि आंबे काढून घेऊया यांच्यासोबत. बघा आंबा कैरीचे वेगळे वेगळे आहेत. ते कुठचे आहे ते दादा? केरले काय? नाही तो लोणच्या हाटीच आहे. गावठी आहेत काय? गावठी गावठी नाही, ह्यो 12 बारामाही. तो फक्त पिकत नाही, तो लोणच्या हाटीच करते, कैरीसाठी. ओके. आंबट असतो प्रकारे. याचं फक्त लोणचं याचा फक्त लावून चालवणार. ठेव. ते निवांत करतोय फार्म हाऊसमध्ये, जनाई फार्म हाऊस. बघा सुंदर फार्म हाऊस हा. आणि सध्या 4 किलो कैऱ्या आपण घेतलेल्या आहेत इकडे. काका काढतायत बघा या आंब्यावरून आणि रिलॅक्स करतोय. कैऱ्या घेतल्यात 4 किलो आपण जनाई फार्म हाऊसमधून. तर म्हणजे बघा या तिन्ही साईडला स्टे आहेत. या साईडला वुडन स्टे आहे आणि आता हा स्टे बघून घेऊया आपण. एक फॅमिलीसाठी हा स्टे आहे. सोफा, बेड,
इकडे मिरर लावलेला आहे आणि फ्रीज, छोटा फ्रीज आहे इकडे. आणि तुम्हाला वॉशरूम दाखवतो इकडचा. बाथटब पण दिलेला आहे. हा बाथटब आहे आणि इकडे पण मिरर, बेसिन, बाथटब आणि कमोड. आणि इकडे तुम्हाला एक चाय पाण्यासाठी टेबल. परत इकडे विंडो आहे. आणि बघा सुंदरसा स्टे आहे. कधी आला तर नक्की इकडे व्हिजिट करा आणि जनाई फार्म हाऊसचा आनंद घ्या. आपले कर्नल सर कसं वाटतंय? छान सुंदर. 2 दिवस राहिलो, बरं वाटलं इथे फार. तर सेम मंडळी बघा वर जाण्यासाठी पण हे केलं आणि वर पण स्टे आहे. इकडचा स्टे बघूया वरचा. कदाचित लॉग असेल पण वरून व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसा आहे तो. इकडे बघा बसण्यासाठी 2 खुर्च्या आणि इकडून व्ह्यू बघा. केळीचा गड बघा, जवळच लागलेला केळीचा गड. आणि आपला काजू झाड, सध्या काजू संपलेला सीझन. तसाच इकडे पण वर आहे, वर स्टे आहे. वरचा पण सुंदर स्टे. म्हणजे खूप छान वाटलं इकडे येऊन. चला दिवस कसं गेलो समजागत नाही. मस्त फुल कवर केलं आहे जनाई फार्म हाऊस. पेरूची झाडं खूप शोधलं आहे. काजू, आंबा, फणस, चिकू आणि बघा पेरूचं झाड दिसलं आता. म्हणजे अर्धा कोकणच आहे इकडे. चला आपलं कैरो पॅक झालेलं असेल आणि फणस आणि कैरे आपल्याला पॅक झालेले असेल. वन स्टे करायचं तर कसं आहे? 5,000 पर कपलपासून स्टार्ट आहे. 5,000 पर कपल. चला इकडे 3 फणस घेतलेले आहेत भाजीसाठी आणि रसाळ. तर मंडळी आशा करते तुमका व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जर तुमका मुंबईत राहून कोकणासारखे फील हवा असा तर नक्की जनाई फार्मला व्हिजिट करा. मुंबईपासून फक्त आणि फक्त 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि बदलापूर स्टेशनपासून फक्त 10 किलोमीटरवरती आहे. तर नक्की या आणि इकडे एकदा व्हिजिट करा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सुंदरशा एका नवीन प्रवास. चला मंडळी आपण जनाई फार्म हाऊसमधून ना तोरा आणली आणि आंबे आणले आणि तसाच 3 फणस आणले. हा आहे रसाळ फणस आणि एक कापे फणस भाजीसाठी. आता याची आपण भाजी करतलो आणि हा ह्यो खाऊच्यासाठी. तर बघा एवढा माल आणला असा. अजून पण आणलेलो हा थोडंसं बघा एवढा आपण आणलेला फार्म हाऊसमधून.